नगरसेवक म्हणून तुम्ही काय विजन घेऊन जनतेसमोर जाणार आणि तुम्हाला नगरसेवक का व्हायचंय? सावित्रीबाई ज्योतिराव फुले महिला सक्षमी केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे. सौभाग्य सदन गेली अनेक वर्ष झाले, त्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे, बंद पडलेलं आहे. ते महिला पुरुष खरेदीसाठी येत असतात आणि अक्षरशः त्यांना शौचालयाची देखील सोय होत नाही. ठराविक ठिकाणीच या नगरसेवकांनी त्यांच्या एरियामधलं म्हणजे 100 मीटरच्या आत त्यांच्या एरियामध्ये सगळे सिमेंटचे रस्ते केले. महिलांनी स्वकर्तृत्वाने काहीतरी वस्तू बनवून विकावा, आत्मनिर्भर व्हावा, हा देखील प्रयत्न करा. आमच्या प्रभागात जे रस्ते आजूबाजूने गेले आहेत ते देखील या नगरसेवकांनी न करता त्या माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांनी केलेलं आहे. आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी तर कोणाला मातब्बर समजत नाही, कारण जे मातब्बर राहिले त्यांनी काय विकास केला हे जनतेला माहीत आहे. जनतेची एकदम दिशाभूल करत त्यांनी ठराविक ठिकाणी विकास केला. पण निवडणूक झाली की नगरसेवकही गायब, विजनही गायब, समस्याही संपत नाही. मी नगरसेवक नसताना देखील प्रभागामध्ये 1 ते 1.5 कोटीची कामं केली असून जर प्रभागातील जनतेने मला संधी दिली, नगरसेवक होण्याची संधी दिली, तर मी प्रभागाच्या जनतेच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील. तुमची जी निस्ताने फॅमिली आहे तर तुमच्या फॅमिलीबद्दल असं बोललं जातं की गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, मारामाऱ्या करतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. तुम्ही जनतेला कोणताही आत्ता जाऊन तुम्ही ग्राउंडमध्ये जाऊन चर्चा करा. अमोल निस्ताने हा व्यक्ती तुम्हाला कसा वाटतो? निस्ताने फॅमिलीच्या बद्दल जो समज आहे हा तुमचा निश्चित दूर होईल. प्रभागातला सगळ्यात घाणेरडा वॉर्ड म्हणून प्रभाग क्रमांक 12 कडे पाहिलं जातं. समस्या भरपूर आहेत प्रभागामध्ये. प्रभागामध्ये काही शाळाही आहेत, शाळेच्या आजूबाजूला 2 नंबर धंदे चालतात. अनेक वर्ष सातत्याने निवडून येऊन सुद्धा या समस्या तसेच आहे. समस्या तसेच, प्रश्न तसेच, आणि नगरसेवक पण तेच आहे. गेले अनेक वर्ष झाले. मग हे नगरसेवक करतात देखील काय? एक नगरसेवकाने व्हिजन ठेवून मैदानात उतरलं पाहिजे. ज्या नगरसेवक लोकांचे ऑफिसेस आहे, तिथं त्यांची घर आहे, तिथं त्यांचे लॉजिंगचे धंदे चालतात, तिथं सिमेंटचे रस्ते. महापालिकेच्या जागा असताना सुद्धा त्या आजही विकसित नाही. एक व्हिजन ठेवणारा नगरसेवक तिथं काय करू शकतो हे मी येणाऱ्या काळात लोकांना दाखवलं. मी नगरसेवक होण्यासाठी अनेक पक्ष बदलले नाही, आणि मी नगरसेवक होण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाईल आणि नगरसेवक होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाची गद्दारी करणारा मी कार्यकर्ता नाही. आणि महापौर पद असताना किती कामे झाली प्रभागात हा देखील जनतेने विचार करावा. साधी कुत्र्यांची समस्या सोडवण्यात देखील हे अपयशी ठरले. हेच जर नगरसेवक 7च्या आत घरात जाऊन बसले तर जनतेला कसं संरक्षण देणार आहे? विश्वास आहे जनता देखील येणाऱ्या काळात बदल करेल. नमस्कार, मी वैष्णवी कदम, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. महापालिका निवडणुकींची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि आपण अहिल्यानगर शहराकडे जर लक्ष दिलं तर अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये पूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे 40 वर्षापासून ज्यांनी तिथं नगरसेवक होते, मातब्बर नेते आहेत, त्यांच्या विरोधात आता एक नवीन नाव समोर येते. म्हणजे त्या प्रभाग क्रमांक 12 मधून नाव जे आहे ते म्हणजे अमोल निस्ताने. भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून अमोल निस्ताने यांचं नाव आता समोर येत आहे. अमोलजी निस्ताने आज आपल्या सोबत आहे. सर, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही राजकारणाकडे कसे वळाले? तुम्हाला काही पाठीमागे पार्श्वभूमी होती का? मी कॉलेजमध्ये काम करत असताना एबीपी संघटनेचं काम केलंय, आणि त्याच्यानंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून देखील काम केलं आहे. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराने प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी 2010 साली जॉईन केली. त्याच्यानंतर मी खासदार दिलीप गांधी साहेब असतील, अभयजी आढळकर साहेब असतील, तसेच भैयासाहेब गंधे असेल, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी युवा मोर्चात काम देखील केलेलं आहे. गेली अनेक वर्ष झाली मी 2 टर्म युवा मोर्चा सरचिटणीस, तसेच युवा मोर्चा उपाध्यक्ष, युवा मोर्चा चिटणीस, आत्ता सध्या मी युवा मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहे. भाजप या पक्षामध्ये एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून तुमची शहरामध्ये चर्चा आहे. नेमकं तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून भाजपसोबत एकनिष्ठ आहे? मी वयाच्या 18व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या विचाराला प्रेरित होऊन काम करतो, आणि संघटनेत देखील कॉलेजमध्ये असताना देखील मी भारतीय जनता पार्टीशी जॉईन झालो, आणि त्या विचाराने प्रेरित घेऊन तोच विचार घेऊन आज गेली जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून तुम्ही उमेदवार म्हणून फायनल आहेत भाजप या पक्षातून.
तर कसं वाटतंय तुम्हाला? मला बऱ्याच जणांचा संपर्क झाला की तुम्ही उमेदवारी करत आहात, पण मी तुम्हाला एक सांगतो, तो माझ्यासारख्या एका एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला आणि या दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करेल. नगरसेवक म्हणून तुम्ही काय विजन घेऊन जनतेसमोर जाणार आणि तुम्हाला नगरसेवक का व्हायचंय? तसं पाहायला गेलं तर मला नगरसेवक का व्हायचं या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. प्रथमतः केंद्र आणि राज्य सरकारच्या जेवढ्या पण योजना आहे या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी मी सर्वप्रथम प्रयत्न करणार आहे. दुसरं म्हणजे प्रभागामध्ये जे जे मी करण्याचं सौभाग्य सदन थोडक्यात आहे, लक्षात घ्या तुम्ही. सौभाग्य सदन गेली अनेक वर्ष झाले, त्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे, बंद पडलेलं आहे. तिथं गाई म्हशी बांधल्या जातात. अशा अवस्थेत मी तिथं एक महिला सक्षमी केंद्र उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच कोतवाली पोलीस स्टेशन असेल, कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाजूचा परिसर पाहता तुम्ही, जुन्या भिंती त्या त्या एकदम खराब झालेल्या आणि त्याची विचित्र अवस्था आहे. त्या परिसरात देखील काय चालतं सगळ्यांना माहिती आहे. तसेच शौचालयाचा प्रश्न असेल, शौचालयाचे फार मोठा प्रश्न आहे. प्रभाग क्रमांक हा मध्यवस्ती मध्ये असलेला प्रभाग आहे आणि येथे जिल्ह्याभरात महिला पुरुष खरेदीसाठी येत असतात आणि अक्षरशः त्यांना शौचालयाची देखील सोय होत नाही. ही फार मोठी दुर्दशा आहे प्रभागाची. तसेच या प्रभागात मी MPSC UPSCच्या तरुणांसाठी एक असं वाचनालय करून, एक असं ऑडिटर हॉल करून, तिथं मोठमोठ्या लेवलला जे MPSC UPSC पास आउट झाले त्यांचं गायडन्स मिळावा त्यांना, तरुणांना, त्यासाठी मी ते केंद्र चालू करण्याचा प्रयत्न देखील मी या प्रभागात करणार आहे. तसेच प्रभागामध्ये रस्त्यांची फार बिकट अवस्था झालेली आहे. ठराविक ठिकाणीच या नगरसेवकांनी त्यांच्या एरियामधलं म्हणजे 100 मीटरच्या आत त्यांच्या एरियामध्ये सगळे सिमेंटचे रस्ते केले आहे, पण मुख्य जे रस्ते व्हायला पाहिजे होते ते या प्रभागात झाले नाही आणि हेच नगरसेवक सातत्याने 40-40 वर्ष झाले निवडून येत आहे. जिथं मुख्य रस्ते आहे, जिथं बाजारपेठ आहे, जिथं रस्त्यांची गरज आहे, तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी रस्ते आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाया जगताप यांच्या माध्यमातून सध्या होत आहे. माळीवाडा परिसरात भाग असेल किंवा इतर भाग असेल, पाण्याच्या फार मोठ्या समस्या आहेत, त्या देखील मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. तसेच मी महिलांसाठी एक रोजगार निर्मिती, जसं महिलांना काहीतरी आधार मिळावा, असं महिलांनी स्वकर्तृत्वाने काहीतरी वस्तू बनवून विकावा, आत्मनिर्भर व्हावं, हा देखील प्रयत्न करेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी नगरसेवक नसताना, काहीही नसताना, माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीतर्फे मी जवळजवळ 1 ते 1.5 कोटीची कामं प्रभागात केली असून, मी नगरसेवक कुठलाही काही जबाबदार पदाधिकारी नसताना सुजयदादा सारख्या एका मातब्बर नेत्याने माझ्यावर विश्वास टाकून मला भरदोस्त असा निधी देऊन नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी मला फार मोठी मदत त्यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जे स्टँडिंग नगरसेवक आहे त्यांच्या विरोधात कुणी तयार होत नव्हतं अशी चर्चा अहिल्यानगर शहरामध्ये आहे. कुणी तयार होत नाहीये, कोणी उमेदवार नाही, म्हणून तर तुम्हाला पक्षाने चला आहे बाबा कुणीतरी म्हणून तर तुम्हाला उमेदवारी दिलेली नाहीये ना? नाही, असं काहीच झालेलं नाहीये. गेली अनेक वर्ष झाली मी भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम एकदम प्रामाणिकपणे प्रभागात करत असून आणि सर्वसामान्य जनतेशी माझा डायरेक्टली कनेक्ट असल्यामुळे कदाचित माझा विचार होत असेल, पण मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज जगात सर्वात मोठा पक्ष आहे आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये असं कोणी नाहीये. असं मी तर कोणाला मातब्बर समजत नाही, कारण जे मातब्बर राहिले त्यांनी काय विकास केला हे जनतेला माहित आहे. युवा तरुण पिढी पुढे येऊन काय विकास करू शकते हे विजन मांडण्याचा मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे यावेळी नक्की प्रभागातील जनता तरुणांच्या पाठीशी उभे राहील आणि जे तरुणांना एक वेगळा विचार, आज प्रत्येक गोष्ट बदलते. पहिले कॉम्प्युटर मोठ्या साईजचा यायचा, आता कॉम्प्युटर छोटा झाला, आता लॅपटॉप आले, आता मोबाईल आले. AI चा देखील समस्या सोडवण्यासाठी वापर केला जाईल. विजन ठेवून जनतेसमोर जाणार आहे आणि त्या जनता मला खात्री, जनता माझ्या पाठीशी नेहमी उभी राहील. मला पक्ष सांगेल, मी पक्षाशी एक निष्ठ असलेला कार्यकर्ता आहे, मला पक्ष सांगेल त्या ठिकाणी मी उभा राहण्यास तयार आहे आणि मला माहिती, मला खात्री आहे माझ्या मागच्या पक्षातील सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, एक दिलाने उभा राहून मला विजयाचा मार्ग सुकर करतील. आपल्याकडे
खूप मोठा एक समस्या आहे. जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस जे नगरसेवक आहेत त्या प्रभागांमध्ये फिरतात, हात जोडतात, मतदान करा. नागरिक मतदानही करतात त्यांना. त्यांचे विजन असतात ते मांडतात नागरिकांसमोर, की ठीक आहे आम्ही कामं करण. त्यांचे काही विजन असतात ते मांडतात. मी नगरसेवक नसताना देखील प्रभागामध्ये 1 ते 1.5 कोटीची कामं केली असून जर प्रभागातील जनतेने मला संधी दिली, नगरसेवक होण्याची संधी दिली, तर मी प्रभागाच्या जनतेच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील आणि दर 10 ते 15 दिवसांनी मी केलेल्या कार्याचा अहवाल हा जनतेसमोर सोशल मीडियाद्वारे ठेवण्याचा प्रयत्न करेल. तुमची जी निस्ताने फॅमिली आहे तर तुमच्या फॅमिलीबद्दल असं बोललं जातं की गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, मारामाऱ्या करतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. जी नागरिकांमध्ये चर्चा आहे, तुम्ही माझ्या फॅमिलीचा विचार करा. मी कैलास डेअरी या नावाने प्रभागामध्ये डेअरीचा व्यवसाय करतो. माझे मोठे चुलते स्वतः बीकॉम झालेले असून त्यांनी हा बिझनेस आमचा सुरू केलेला आहे. तसेच माझे मोठ्या चुलत्यांनी कैलास नागरिक पतसंस्था देखील याच प्रभागात आमची पतसंस्था आहे. ती देखील आज व्यवस्थित आम्ही गेले 25 ते 30 वर्ष चालवतोय. समाजासाठी गेली आमच्या परिवारामधून अनेक वर्ष समाज कार्याचा दांडगा अनुभव मला आहे आणि मी स्वतः वैयक्तिक एक एज्युकेटेड असून मी स्वतः बीकॉम MBA LLB केलेले असून तुम्ही निस्ताने फॅमिलीबद्दलचा माझ्याबद्दलचं वैयक्तिक तरी झालं तर तुम्ही जनतेला कोणताही आत्ता जाऊन तुम्ही ग्राउंडमध्ये जाऊन चर्चा करा. अमोल निस्ताने हा व्यक्ती तुम्हाला कसा वाटतो? निस्ताने फॅमिलीच्या बद्दल जो समज आहे हा तुमचा निश्चित दूर होईल. प्रभागातला सगळ्यात घाणेरडा वॉर्ड म्हणून प्रभाग क्रमांक 12 कडे पाहिलं जातं. समस्या भरपूर आहेत प्रभागामध्ये. प्रभागामध्ये काही शाळाही आहेत. शाळेच्या आजूबाजूला 2 नंबर धंदे चालतात. तिथंच लोक दारू प्यायला बसतात. तिथंच आजूबाजूला लोक शौचालयही करतात. घाणेरडा वास सुटतो. यावर काय मत आहे तुमचं? या समस्या कसं सोडवणार तुम्ही? हेच तर म्हणायचं मॅडम तुम्हाला की प्रभागात 2 नंबर धंदे ह्याच लोकांचे जे सातत्याने निवडून आले आहे, ह्याच लोकांच्या प्रभागात 2 नंबर धंदे आहे. लागलंच तर तुम्ही जाऊन पहा. तुम्ही या माळेवाडा परिसरात किंवा त्यांच्या जे प्रतिनिधित्व ते सातत्याने निवडून येत आहे त्या एरियात जाऊन पहा कसले धंदे आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील माहित आहे. मग हे करतात काय? सातत्याने निवडून काय करतात? नुसतं जन्म मृत्यू दाखले काढून काही नगरसेवक होत नाही. एक नगरसेवकाने व्हिजन ठेवून मैदानात उतरलं पाहिजे. विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांना लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नगरसेवकांनी पण केला पाहिजे. प्रभाग क्रमांक 12 जो आहे त्या प्रभागामध्ये 40 वर्ष जे नगरसेवक होते, एक मातब्बर नेते आता तुमच्या समोर आहे, त्यांच्यासोबत तुमची जी फाईट होणार आहे, तर याबद्दल तुम्हाला असं कधी वाटत नाही का की बाबा नको, थोडस ही निवडणूक जड जाईल आता, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, मला असे बिलकुल वाटत नाही. आणि माझ्या समोर मी कोणाला मातब्बर आहे हा विचार देखील करत नाही. मी एक पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षाने जर मला आदेश दिला तो मी प्रामाणिकपणे स्वीकारून मी लढण्यासाठी तयार आहे. तुमच्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त समस्या जी आहे ती रस्त्यांची. माळीवाडा वेश म्हणजे जे गणपती मंदिर आहे, विशाल गणपती मंदिर, अहिल्यानगर शहराचं नाक आहे, तिथून जर आपण आतमध्ये एंट्री केली तर पचपीर चावडी पर्यंत तो रस्ता जातो. ह्या साईडलाच इकडं बाळासाहेब बोराटे यांचं ऑफिस आहे. जो सरळ रस्ता जो जातो तो अतिशय खराब आहे, पूर्ण खड्डे वगैरे पडलेले रस्त्यांना. आणि बाळासाहेब बोराटे यांच्या ऑफिसकडे जो रस्ता जातो तो अतिशय चांगला काँक्रिटीकरण झालेले आहे त्या रस्त्यांचा. असे 3 ते 4 रस्ते शहरामध्ये आहेत. आपण त्याच्यात बेडेकर क्लास जो आहे त्याच्या समोरचा जो रस्ता आहे तोही अतिशय खराब आहे. रस्त्याची समस्या तर प्रभागामध्ये आहेच. याबाबत काय मत आहे तुमचं? विशाल गणपती मंदिर ते पचपीर चावडी रस्ता हा फार खराबच आहे, हे आपण मान्यच करायला पाहिजे. पण एक तुम्ही लक्ष द्या, समोरून जाणारा अंदर माळेवाडा परिसरात जाणारा रस्ता तुम्ही बघा, ज्या नगरसेवक लोकांचे ऑफिसेस आहे, इथं त्यांची घर आहे, इथं त्यांचे लॉजिंगचे धंदे चालतात, इथं त्यांचे हुक्का पार्लर्स आहे, तिथं सिमेंटचे रस्ते. हे तर फार मोठं दुर्भाग्य. आणि जिथं रस्ते पाहिजे होते, आता तुम्ही बघा अर्बन बँक ते माणिक चौक पर्यंतचा रस्ता कशी अवस्था आहे. रोज नवी पेठमध्ये बाई शाळेमध्ये अनेक विद्यार्थी पालक विद्यार्थ्यांना सोडायसाठी जात असतात. काय रस्त्याची अवस्था आहे.
जुना कापड बाजाराचा जो रोड आहे, बनसीबाई पानवाले ते जैन मंदिरासमोरचा रस्ता, काय अवस्था आहे. असे अनेक रस्ते मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. यांनी विकास ज्या ठिकाणी करायचा आणि होता. आता जे रस्त्यांची कामं चालू आहेत हम्म. ते रस्ते कोणी केले? नेमकं नगरसेवकांनी केले का आमदारांच्या निधीतून चालू आहे? नाही. आता जे आमच्या प्रभागातून माणिक चौक ते कोतवाली पोलीस स्टेशन असेल, तसेच माळवाडा भागातील रस्ता असेल, जो मेन रस्ता आहे, मुख्य रस्ता, हे सर्व कामं माननीय आमदार संग्राम भाई जगताप यांच्या विकास निधीतले आहे. हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. तुमच्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तो पुरातत्व विभागाचा. तुम्हाला तो प्रश्न आजपर्यंत सोडवता आलेला नाहीये. त्या नगरसेवकांना सुद्धा तो प्रश्न आजपर्यंत सोडवता आलेला नाहीये आणि बांधकामांना परवानग्या सुद्धा देता आलेल्या नाहीये. यावर काय मत आहे तुमचं? मला हेच म्हणायचं आहे, सर्वसामान्य नागरिकांना गेले अनेक वर्ष बांधकाम करण्यासाठी इतक्या समस्या त्या एरियात येतात. प्रभागातील जे आतापर्यंत 40 वर्ष नगरसेवक आहे, त्यांनी कधी दिल्लीला गेले हा प्रश्न पुरातन खात्याकडे मांडला, एखादं पत्र त्यांनी लिहिलंय, हे देखील त्यांनी बघावं ना. आणि आज जर मला नगरसेवक होण्याची संधी मिळाली तर हा प्रश्न मी नक्की सोडवणार. कारण आमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. महापालिकेच्या जागा असताना सुद्धा त्या आजही विकसित नाही. उदाहरणार्थ सौभाग्य सदन, त्याच्यानंतर बेक पटांगण, अशा 2 महापालिकेच्या जागा या प्रभागामध्ये त्या आजही डेव्हलप नाहीये, विकसित नाहीये. प्रभागामध्ये जे सौभाग्य सदन आहे ते उद्या देखील तुम्ही जाऊन पाहिलं ना, त्याचा पूर्ण व्हिडिओ घ्या आणि जनतेला दाखवा, तर जनतेला कळल यांनी काय केलंय. बेक पटांगणात देखील काय अवस्था आहे बेक पटांगणाची. एक विजन ठेवणारा नगरसेवक तिथं काय करू शकतो हे मी या लोकांना दाखवून देईन. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तुमच्या अहिल्यानगर शहरामध्ये चर्चा आहे, तर यावर काय वाटतं? यावर काय मत आहे तुमचं? नाही, मी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे एकदम प्रामाणिक काम केलंय आणि करत राहील. मी नगरसेवक होण्यासाठी अनेक पक्ष बदलले नाही. यापूर्वीही मी 2 निवडणुका केल्या आमच्या परिवारातील, पण मी भारतीय जनता पार्टीशी एक तर प्रामाणिकपणे उभा आहे. आणि मी नगरसेवक होण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाईल आणि नगरसेवक होईल स्वतःच्या स्वार्थासाठी. पक्षाची गद्दारी करणारा मी कार्यकर्ता नाही. याच नगरसेवकांनी जे आता शिंदे गटात आहे त्या शिवसेनेचा फॉर्म एकेकाळी यांनी एबी फॉर्म फाडून राष्ट्रवादीचा फॉर्म घेऊन निवडून आले बिनविरोध. हे जरी आता शिंदे गटात असले पण येणाऱ्या काळात मला नाही वाटत ते शिंदे गटात राहतील. मला विश्वास आहे ते स्वार्थासाठी नक्की पक्ष बदलतील. तुमच्या प्रभागातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे देशपांडे रुग्णालय. ते आजही बांधता आलेलं नाहीये. गोरगरिबांचं, सर्वसामान्यांचं ते रुग्णालय आहे, ते बांधता आलेलं नाही. आणि ते रुग्णालय जेव्हा स्थलांतर झालं सारसनगरला, तेव्हा थांबवता सुद्धा आलं नाहीये. सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा प्रभाग क्रमांक 12चा. प्रभाग क्रमांक 12 मधील एक रुग्णालय बाळासाहेब देशपांडेचं जर हे बाहेर जातंय तर हे 4 नगरसेवक काय करत होते त्यावेळेस अडवलं का नाही? जर हे रुग्णालय प्रभाग क्रमांक 12तून बाहेर चाललं होतं, ह्यांनी अडवलं का नाही? तेच मला बोलायचंय. ह्यांनी अडवलं का नाही? आणि ह्या असलेल्या रुग्णालयात व्यवस्थित फॅसिलिटी देण्याचा जर हे म्हणतात तर आम्ही पण महायुतीत आहे असे बोलतात, मग ह्यांनी प्रयत्न का नाही केला त्यासाठी निधी आणण्यासाठी? निधी आणून ते डेव्हलप करून तिथं नागरिकांना आरोग्य सेवा कशी देता येईल हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नगरसेवकांनी कधी केला का? हा विचार देखील मतदान करताना प्रभागातील जनतेने करावा. एखाद्या युवक जो नगरसेवक नसताना विकास निधी आणू शकतो, जर त्याला तुम्ही संधी दिली, एका तरुणाला, माझ्यासारख्या एका तरुणाला संधी दिली, तर मी नक्कीच प्रभागात भरीव असे विकास कामे करेन. आणि मला माझ्या खात्री, माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी असेल, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब असतील, तसे कार्यसम्राट आमदार संग्राम भाई जगताप असतील, हे देखील तेवढ्याच ताकदीने माझ्यासाठी प्रयत्न उभे राहणार आहे माझ्या मागे. 40 वर्ष फक्त ह्या नगरसेवकांनी सत्तेचा फायदा घेत स्वतःच पोट भरण्याचं काम केलंय.
आज तुम्ही बघा नगरसेवकांकडे काय काय परिस्थिती आहे आज. प्रभाग क्रमांक नगर 12 मध्ये महापौर पद देखील जनतेने दिले आणि महापौर पद असताना किती कामे झाली प्रभागात हा देखील जनतेने विचार करावा. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आहे तिथं जिल्ह्याभरातून लोक येत असतात आणि हे रुग्णालय बाहेर जाताना यांनी का नाही थांबवण्याचा प्रयत्न केला. महापौर यांचे होते त्यावेळेस, सत्ता यांची होती, मग यांनी प्रामाणिक प्रयत्न का नाही केला त्या रुग्णालय बाहेर सारसनगर साईडला शिफ्ट होऊ नये. मला यांनी उत्तर द्यावं. तुमच्या प्रभागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो आजही सुटलेला नाहीये. मोकाट कुत्रे म्हणजे जे मध्यवर्ती भाग आहे शहराचा, की तुमच्या प्रभागाकडनंच बाजारपेठेकडे रस्ता जातो, पण मोकाट कुत्रे बघितलं तर टोळ म्हणजे असे ग्रुप वगैरे टोळी करून ते त्या तिथं आजूबाजूला कुठेतरी बसलेले असतात. तो प्रश्न सुद्धा सुटलेला नाही. म्हणजे जेव्हापासून प्रभाग पाहतोय आम्ही, काही तिथल्या नागरिकांशी चर्चा केली, काही वयस्कर लोकांशी चर्चा केली, की काही बदल झालाय का, की 20 वर्षाखाली पण प्रभाग तसाच होता आणि आजही तसाच आहे. मग विकसित झालं काय प्रभागामध्ये? माझ्या मते तरी विकसित या प्रभागात काही झालेलं नसून साधी कुत्र्यांची समस्या सोडवण्यात देखील हे अपयशी ठरलेले आहे. कुत्र्यांची समस्या नसून अनेक समस्या आहे. हे सर्व समस्या देखील सोडवण्यात हे नगरसेवक लोक अपयशी ठरले. जनतेच्या समस्या जर तुम्हाला सोडवायच्या असेल तर तुम्ही 7च्या आत घरात गेल्याने समस्या सुटणार नाही. आज तरुण वर्ग असेल, हा आपला खाजगीमध्ये कुठं नोकरी करत असेल, तो आज 8-9 वाजता जॉबून येतो, जेवून बाहेर येतो, बाहेर तो गल्लीत येऊन बसतो आणि त्या आपण जर तिथं पोहोचलो नाही, त्यांना समजतं, तर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली नाही की भाऊ तुम्हाला तुमच्या एरियात काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या गल्लीत काय समस्या आहे, हे जर तुम्हाला कळणारच नसेल. कारण का आजकालची तरुण पिढी स्वतः आत्मनिर्भर घडण्यासाठी फार प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीने ते सकाळतून घरातून बाहेर पडतात, ते थेट रात्री येतात. हेच जर नगरसेवक 7च्या आत घरात जाऊन बसले तर जनतेला कसं संरक्षण देणार आहे? 7 नंतर हे कधी बाहेर दिसले का तुम्हाला? हा माझा मूळ मुद्दा आहे. संरक्षणाचा फार मोठा या प्रभागात विषय आहे. महिलांच्या शेड काढल्या जातात, अनेक ठिकाणी दारू पिऊन लोक धिंगाणा घालतात. हा फार संवेदनशील भाग आहे आणि हे जर समस्या सोडण्यासाठी 7च्या आत तुम्हाला घरात जावं नाही लागणार. तुम्हाला 24/7 प्रभागात काम करावंच लागेल आणि ते मी प्रामाणिकपणे करेल. तुम्हाला जर जनतेने संधी दिली तर तुम्ही कसं काम करणार जनतेसाठी? माझ्यासारख्या जर प्रामाणिक भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक असलेल्या साध्या कार्यकर्त्याला जर जनतेने संधी दिली तर येणाऱ्या काळात केंद्राच्या राज्याच्या सरकारच्या योजना असतील, काही गोष्टी असेल, निधी संदर्भात काही समस्या असेल, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. 40 वर्ष झाले तेच नगरसेवक, तेच चेहरे. काहीतरी काय पलट आज जनतेने करावा आणि तरुणांना विश्वास दाखवा तरुणांवर, जेणेकरून एक तरुण काय करू शकतो हे देखील जनतेला कळेल. प्रभागाचा चेहरा मोहरा मी बदलण्याचा प्रयत्न करेल. प्रभागामध्ये पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, अनेक समस्या आहे. तर तुमचा असं काही ठोस प्लॅन आहे का ड्रेनेज लाईन साठी? आरोग्य केंद्र प्रभागामध्ये पाहिजे, यासाठी असे काही ठोस प्लॅन आहेत का तुमचे? मी एक सुशिक्षित आहे, मी ॲडव्होकेट आहे, जेणेकरून मला समस्याची जाण नक्कीच आहे. आणि गटारीच्या संदर्भात जी समस्या आहे ते सध्या भुयारी गटार पूर्णपणे करण्याचा मी प्रयत्न करेल. आरोग्य संदर्भात जी समस्या आहे, एक आरोग्य केंद्र, एक चांगलं आरोग्य केंद्र कसं उभारण्यात प्रभागात येईल हा देखील प्रयत्न करेल, जेणेकरून प्रभागातील वयस्कर नागरिक असतील, महिला असतील, त्यांना या आरोग्य केंद्राचा लाभ होईल. तसेच वयश्री योजनेअंतर्गत जे आज माजी खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब यांनी जे काम केलंय, भरीव असं काम वयश्री योजनेअंतर्गत त्यांनी केलंय, तेच काम प्रभागात देखील एकदम प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न मी करेल. तसं मी केलेलाच आहे. अनेकांना वयश्री योजनेतून मी कानाची मशीन असेल, कमरेचा बेल्ट असेल, व्हीलचेअर असेल, हे देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे
आणि ते देखील सक्षमपणे करेल. तसेच आरोग्यासाठी एक रुग्णवाहिका 1 ते 2 अशा चांगल्या रुग्णवाहिका देण्याचा मी प्रयत्न देखील करेल. आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे एक विकासाचं व्हिजन घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. आणि मला विश्वास आहे जनता देखील बदल करेल. वारंवार सातत्याने निवडून येणाऱ्या लोकांची आता विश्वासार्हता जनतेतली संपलेली आहे. तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्याने तरुण वर्ग असेल, महिला असतील, ह्या देखील सध्या भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभा राहणार असा मला ठाम विश्वास आहे. तसेच तरुणांसाठी प्रभागामध्ये एक ओपन अशी चांगली जिम असेल, स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यासाठी एक वाचनालय असतील, गायडन्स MPSC साठी गाईड आणून त्यांचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न तरुणांना, तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न. एक असा काळ होता आमच्या वार्डात सगळ्यात जास्त तालमी हे आमच्या वार्डात आहे. हरबा तालीम असेल, कवटीची तालीम असेल, गणपती तालीम असेल, तक्कल वास्तल तालीम असेल, लोंढे तालीम असेल, या सर्व तालमींची आज फार भयान परिस्थिती आहे. तिथं तरुण व्यायामासाठी जात नाहीये का तर तालमीची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. त्या सर्व तालमी एक दुरुस्ती करून शिशुवितरण करून तरुणांना तिथं व्यायाम करण्याची संधी उपलब्ध मी करणार आहे. तसेच प्रभागातील जे मुख्य रस्ते आहे त्या मुख्य रस्त्यावर पार्किंगच्या गाड्या उभ्या असतात, जेणेकरून एक तर रस्ते आधीच अरुंद रस्ते आहे आणि जेणेकरून आधीच तिथं रस्ते गाडी पार्क झाली तर रस्ता अजून अरुंद होतो. त्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. तसेच प्रभागामध्ये शाळा देखील प्रमाण देखील आहे. भाऊसाहेब फिरोदे शाळा असेल, अशोक भाऊ शाळा असेल, सविता रमेश फिरोदे शाळा असेल, या शाळांच्या आजूबाजूला शाळा सुटताना भरताना होणारी प्रचंड अशी गर्दी, त्यावेळी सुद्धा गर्दीचं योग्य ते नियोजन मी करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या प्रभागामध्ये जे शहराचं नाक आहे, विशाल गणपती मंदिर सुद्धा आहे. हजारो भाविक तिथं रोज येतात. पार्किंगची व्यवस्था नाहीये तिथं. पार्किंगची व्यवस्था नाहीये, रस्त्यांची व्यवस्था नाहीये, बऱ्याच अडचणी आहेत. श्री विशाल गणेश मंदिराच्या बाजूस पार्किंगची व्यवस्था नाहीये. ती देखील पार्किंगची व्यवस्था कशी करता येईल. आणि तसेच तिथं जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना पिण्याची पाण्याची सोय देखील नाहीये. ती पिण्याची पाण्याची सोय असेल, त्यांना राहण्याची सोय असेल, ते कसं करता येईल. आज विशाल गणेश मंदिर हे फार मोठं मंदिर प्रभागात असल्याने त्या मंदिराच्या आजूबाजूला जशी रोजगार निर्मिती वाढेल, जसे तरुणांना तसं तिथं काहीतरी करता येईल तरुणांसाठी, जेणेकरून जिल्ह्यातील आलेले लोक काहीतरी तिथून वस्तू घेऊन जातील, काहीतरी हे करतील आजूबाजूला, ते देखील प्रयत्न मी करेल. शहरातील सर्व प्रभागांपेक्षा हा प्रभाग कसा वेगळा विकसित करता येईल हा देखील प्रयत्न मी करेल. त्यासाठी जनतेने मला संधी द्यावी अशी मी जनतेला नम्र विनंती करतो. तुमचा हा जो लुक आहे, जो आपले जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे, तसा हा तुमचा लुक आहे. आणि बऱ्यापैकी तुम्ही हाच लुक करून प्रभागातही फिरता. तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये किंवा प्रभागातल्या काही नागरिकांमध्ये चर्चा आहे. ते नेमकं हा लुक का करता तुम्ही? नाही, असं काही नाहीये. मला हा लुक आवडतो. आणि तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे काही विचारधारेवर काम करतात आणि ते देखील मला ती विचारधारा देखील आवडते. त्यामुळे मी हा लुक करून नेहमी फिरत असतो. बाकी असं काही नाही. अहिल्यानगर शहराचं जे लक्ष आहे ते आता प्रभाग क्रमांक 12 कडे आहे. त्याचं कारण म्हणजे जे मातब्बर नेत्यांचा प्रभाग म्हणून या प्रभागाची ओळख आहे. आणि या प्रभागातील समस्या असतील किंवा या प्रभागाचं महत्व काय, या सगळ्या प्रश्नांवर आपण आता अमोलजी निस्ताने आहेत यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. तुम्ही वास्तव खबरला वेळात वेळ काढून संवाद साधला, याबद्दल तुमचे धन्यवाद. मनपूर्वक आभार. वास्तव खबरने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वास्तव खबरचे सुद्धा आभार.